नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023चा गट ब चा मुख्य पेपर जो आहे तो झालेला आहे। सो त्याचे अपेक्षित उत्तर पेपर 1 आणि पेपर 2 पाहणार आहोत आपण। आणि ॲव्हरेज स्कोर या पेपरमध्ये काय असायला पाहिजे आणि काय असेल आणि त्याच्यावरून आपल्याला कट ऑफचा अंदाज कसा लावता येईल, सो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सो सगळ्यांना उत्तर माहिती आहेत, सो तरी पण एकदा आपण सगळी उत्तरं जी आहेत तर ती सगळी उत्तरं आपण बघून घेऊ आणि नंतर आपल्याला या पेपरचा जो कट ऑफचा अंदाज आहे तो लावायचा आहे। तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 4 ड। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहे, तर संस्कृत उपसर्ग ऑप्शन क्रमांक 1। अभ्यस्त शब्द ऑप्शन क्रमांक 4। तत्सम जोड्या लावायच्या होत्या ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न, याच्यामध्ये अ ब क अशी तीनही विधानं योग्य आहेत, कारण हा जो अलीकडे शब्द आहे हा अलीकडे शब्द बरोबर आहे। त्यानंतर सर्व मुले मोठ्याने बोलतात, सो मोठा काय आहे, विशेषण साधित आहे। चप्पळ घोड्याने शर्यत जिंकली, काय आहे, चप्पळ याच्यातलं विशेषण आहे। माझी या त्या तिथे पलीकडे माझी या प्रियाचे झोपडे आहे, सो काय आहे ते स्थलवाचक क्रियाविशेषण आहे। अनिश्चित संख्यावाचक थोडा। त्यानंतर जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, सो जेव्हा आणि तेव्हा हे कालदर्शक आहेत, ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे। त्यानंतर नाम, वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारं नाम ह्या दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम कशाचं कार्य करतं, तर विधिपूरकाचं कार्य करतं। प्रश्न 12 ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे, सर्व पर्याय बरोबर। पुढचं बघा, परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले, ऑप्शन क्रमांक 3 केवल वाक्य आहे ते। संकेतार्थी वाक्य विचारलेलं होतं तर पहिलं आहे, वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते। जर आणि तर, जर त्याच्यामध्ये लपलेला आहे। व्यायाम करा आणि भरपूर खा, विद्यार्थी रूपांतर करायचे, सो विद्यार्थीमध्ये आपण वाविवे लावतो, सो ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, पुढचं बघा, सयाजीरावांनी कोणत्या धर्माभ्यासाला योगदान दिले, तर कोणत्या, तर तुलनात्मक धर्माभ्यास याला त्यांनी काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे। पुढचं धर्म साक्षरता अभियान। त्यानंतर 18चं 2 धर्म सुधारणा, ऍक्च्युली याचं धर्म सुधारणा किंवा मग शोध निबंध या दोन मधलं एक याचं उत्तर असणार आहे। सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली, तर बुद्धी प्रामाण्याची त्यांनी जोड दिलेली आहे। वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते, तर माझ्या मते याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असायला पाहिजे, धर्म संशोधन। पुढचं बघा, निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तर निपुणचा समानार्थी शब्द नाही, निरामय। कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, तर काय आहे, विरुद्धार्थी शब्द कंजूस, ऑप्शन क्रमांक 4। अयोग्य शब्द जोडी ओळखा, ऑप्शन क्रमांक 3 जोगी आणि भोगी। बाकी सर्व काय आहेत, त्याचे तत्सम आणि तद्भव शब्द आहेत। पुढे अन्योक्ती जो अलंकार आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर एकाला उद्देशून आपण दुसऱ्याला बोलत असतो। दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास त्याला आपण सुस्कारा म्हणतो। कंबाईन 2020 ची मुख्य परीक्षा त्याच्यातला हा PYQ रिपीट झालेला आहे। गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, म्हणजेच काय, तर मूग गिळून बसणे असं म्हणतो त्याला आपण, मूग धरून बसणे नाही तर मूग गिळून बसणे असं आहे ते, सो ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे। स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा, आदरचा अपोजिट किंवा विरुद्धार्थी शब्दाने आपण निगेटिव्ह वाक्य बनवत असतो, सो आदरचा अनादर असतं, म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका, ऑप्शन क्रमांक 4। सकर्मक क्रियापद विचारलेलं आहे त्यांनी, सो उघड आणि मोड ही काय आहेत, उघड आणि मोड। लोट असेल, स्मर असेल, काप असेल, विसर असेल, हे सगळे काय आहेत, तर हे सगळे उभयविध क्रियापद आहेत। आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये कर्म येतं त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतो, सकर्मक म्हणतो, म्हणजे ती अकर्मक पण असतात आणि सकर्मक पण असतात, सो त्याचं उत्तर काय आहे, अ आणि क बरोबर, ऑप्शन क्रमांक 4। शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो, उद्देश काय, दिसणारा कोण, तर समुद्र। आपण देशासाठी त्याग करू, काय आहे, उ आहे इथे शेवटी, सो उ जर लागत असेल, उ हा जर प्रत्यय असेल तर त्याचा आख्यात असतो आज्ञार्थी, म्हणजे आज्ञार्थी असतो, म्हणजे आज्ञार्थीचा आख्यात उ असतो। ठीक आहे, उ आख्यात असं म्हणतो त्याला आपण, आणि त्यामुळे याचं वाक्य आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी। पुढचं, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय, तर वाक्य रूपांतर। जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, म्हणजे कर्त्याच्या पण नाही बदलत आणि कर्माच्या पण नाही बदलत, म्हणजे प्रयोग कोणता आहे, तर प्रयोग आहे तुमचा भावे प्रयोग। क्रियेचे पूर्णत्व, तर पूर्णत्व कशामध्ये असतं, तर समापन कर्मणीमध्ये असतं। एखाद्या म्हणीचा अनुभव म्हणजे त्या म्हणीचा आत्मा असतो। पुढचं बघा, आज अंबारी उद्या झोळी धरी, तर काय असेल, असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा।
काडी चोर तो माडी चोर म्हणजे काय? म्हणजे ज्यांनी लहानपणी काडी चोरली तो आता माडी पण चोरू शकतो, म्हणजे त्याला लहानपणापासून त्या गोष्टीची सवय आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे. खोड जडली बालपणी सुटता सुटेना. तर सीचं 1 कुठे आहे बघा, तर सीचं 1 आपल्याला इथंच आहे आणि त्यामुळे त्याचं ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कपिला षष्टीचा योग ABC. पुढचं त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, अद्वितीय. अहम हमिका स्पर्धा. विरामचिन्हांचा वापर फक्त ब. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द कोणता? सो पादरीचा पगार. ठीक आहे, सो पगार. सो विधान उद्गारार्थी विधान कोणते? तुम्ही म्हणाल की इतक्या फास्ट का घेताय? कारण तितका वेळ नाही. आता तुम्हाला सगळ्यांना याची उत्तर माहिती आणि आपल्याला पेपरचा अंदाज काढायचा आहे की आपल्याला कुठपर्यंत पोहोचाल आणि किती त्याच्यात ॲव्हरेज मार्क जे आहेत ते मिळू शकतात विद्यार्थ्यांना. आणि जसा आपण ॲव्हरेज काढला तर त्याच्या 2-3 मार्क पुढे आपला कट ऑफ असतो, इतकं लक्षात ठेवा, कारण तितक्या जागा कमी आहेत म्हणून. विधानार्थी विधान जे आहे ते उद्गारार्थी आहे विचारले, तर उद्गारवाचक चिन्ह फक्त 2 मध्ये आहे. त्यानंतर विसंगत जोडी ओळखा, ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे या वाक्यांचे गुणधर्म आहेत. ऍक्च्युली इथं बघा, आता ज्यावेळेस आपण काळाचा विचार करतो त्यावेळेस आपण स्वार्थी असं उत्तर लिहितो, मात्र आता याचं उत्तर काही जणांनी विधानार्थी पण सांगितलेलं आहे. सो बघू आता आयोग याचं उत्तर काय आपल्याला देतं. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. सो स वि न्यू प. प कुठे आहे? परिणामबोधक. आणि कशामध्ये येतं ते? संयुक्त वाक्यामध्ये येतं. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन. काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. पुढे तद्भव शब्दांचा गट ओळखा, ऑप्शन क्रमांक 3 सी बरोबर आहे. वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडीत काय मिळाला? उपहार मिळाला. सो उप हा त्याला उपसर्ग लागलेला आहे, ऑप्शन क्रमांक 1. उपसर्ग घटित निरोगी. त्यानंतर प्रत्यय घटित कुठला? अक. अभ्यस्त शब्द घरघर आणि सामासिक शब्द नीलकंठ. लावा जोड्या. उपसर्ग 2. प्रत्यय घटित अक प्रत्यय आहे त्याला, रक्षकला. अभ्यस्त शब्द घरघर आणि सामासिक शब्द नीलकंठ, ऑप्शन क्रमांक 3. विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या जुळवा. बघा, उखळ पांढरे होणे त्याला उकिरडे फुंकणे, विरुद्धार्थी विचारलंय. सो भरपूर धन मिळवणे असं आहे त्याचं उखळ पांढरे होणे म्हणजे. आणि अत्यंतिक गरिबी असणे म्हणजे काय? उकिरडे फुंकणे. सो ऑप्शन क्रमांक 3 आहे त्याचं एकाचं. द्रविडी प्राणायाम करणे त्याचा आहे हातचा मळ असणे. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय? खूप जास्त काय म्हणतो त्याला आपण? अशक्य गोष्ट करायला जाणे असं त्याला म्हणतो आपण. आणि हातचा मळ असणे म्हणजे काय? असं मेरे बाये हात का खेल म्हणतो ना आपण, तसं दाये हात का खेल तसं आहे ते. त्यानंतर मुळावर येणे अभय देणे आहे. आणि उद्री शनी येणे त्याचं धन शून्यावर येणे, ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलंय काय माझं? तर ऍक्च्युली ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2च आहे. बऱ्याच लोकांनी जिकडे पोळी तिकडं खोबरं हे असं केलेलं आहे, पण त्याचं उत्तर जिकडे सुई तिकडे दोरा. का? कारण त्याचे वडील गेले आणि त्याचे वडील गेल्यामुळे तो वडिलांच्या मागून जात आहे आणि म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. ओके, मराठी इथे. आता जर मराठीचा विचार केला तर या 50 पैकी जास्तीत जास्त 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते 5 ते 6 प्रश्न तुमचे चुकू शकतात याच्यामध्ये. जर तुमचे 5 ते 6 प्रश्न याच्यात चुकले तर तुमचा एक स्कोर याच्यामध्ये 42 पर्यंत वगैरे यायला पाहिजे. तर हा याचा ॲव्हरेज स्कोर असू शकतो 41 ते 42 या मराठीच्या भागाचा. ठीक आहे, ॲव्हरेज स्कोर म्हणजे काय की जास्तीत जास्त मुलांचा स्कोर हा असणार आहे असं. पुढचं इंग्रजीचं बघूया. कॉल ऑनचं 3 आहे. टू पे अ विजिट टू. त्यानंतर ॲट लॉगर हेड्स विथ डिसॲग्रिंग किंवा क्वारलिंग विथ आहे. अल्ट्रुइस्टिकचं काय आहे? सेल्फिश आहे. त्यानंतर कोर्स आणि कोर्स काय आहे त्याचं? रफ आणि डिरेक्शन आहे. त्यानंतर अर्बन आणि अर्बॅनिटी, ऑप्शन क्रमांक 1 आहे त्याचं उत्तर. त्यानंतर याचं उत्तर काय आहे बघा, चूज द करेक्टली पंक्च्युएटेड. सो करेक्टली पंक्च्युएटेड कुठला आहे याचं आहे विल यू टेक मी टू हिम. तू मला घेऊन जाशील का त्याच्याकडे? सो तिथं क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून तिथं क्वेश्चन मार्क बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. याचं आपल्याला निगेटिव्ह वाक्य करायचं होतं आणि ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढचं शी गेव द बॉय अ बुक. याचं उत्तर आहे ए आणि सी. अ बॉय वॉज गिवन अ बुक बाय हर आणि अ बुक वॉज गिवन टू द बॉय बाय हर. म्हणजे त्याच्यामध्ये 2 कर्म असल्यामुळे ती 2 पद्धतीने वाक्य 2 पद्धतीने त्याचा पॅसिव्ह वॉइस झालेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे डिस्ट्रॉय. सो डिस्ट्रॉयचं काय असतं? डिस्ट्रक्शन.
ION नाऊनचा सफिक्स आहे. वन हु इज गुड जज ऑफ अन आर्ट, तर त्याला आपण काय म्हणतो, कनॉयझर असं म्हणतो. रन, तर रन या शब्दाचा कुठल्या वाक्यात रन या शब्दाचा अर्थ पायांची मुवमेंट असा आहे, तर ऑप्शन क्रमांक ए. पुढचा आहे एक्सेसिव्ह टॉकेटिव्ह, लोकॅशियस आहे त्याचं. पुढचं सांगितलेलं आहे माय पॅरेंट्स, यूज ऑफ प्रेपोजिशन कुठला बरोबर आहे, सो कन्सर्न फॉर असतो, सो कन्सर्न फॉर ऑप्शन क्रमांक 3. विथ अ ब्रोकन हँडल इज माइन, कशाबद्दल बोललं जातं, या अम्ब्रेला बद्दल बोललं जाते. कुठली अम्ब्रेला, जिचा हँडल मोडलेला आहे, सो त्यामुळे काय आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज. पुढचं हिज पॅरेंट्स लव्स हिम अ लॉट आणि हिज करेज वोन हिम ऑनर. वी ऑल गॉट व्हेरी वेट, दे आर बीन वॉच बाय द कॉप्स. तर कुठलं बरोबर आहे असं विचारलेलं आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये वी ऑल गॉट व्हेरी वेट, सी आपलं बरोबर आहे, आणि हिज करेज वोन हिम ऑनर, सो हे 2 वाक्य बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आणि इथं आरच्या नंतर बीनचा वापर आपण करत नाही, आणि आरच्या नंतर आपण कायचा वापर करतो, तर एम इज आर, वॉज वेअर ह्याच्या पुढे आपण कशाचा वापर करत असतो, तर ING या क्रियापदाचा वापर करत असतो, वर्ब फॉर्मचा वापर करतो. त्यामुळे डी विधान जे आहे ते चुकलेलं आहे. इथं पॅसेजची उत्तरं बघा, तर इथं पहिलं आहे ऍक्सेसिबल, पुढचं आहे याचं फंड्स फॉर आर्किओलॉजी, सो 1 नंबर त्याचं उत्तर आहे. इथं AB याचं उत्तर आहे. त्यानंतर इथं पण AB हेच उत्तर आहे त्याचं. इथं बघा त्यांनी काय सांगितलंय, तर ए आणि सी याचं उत्तर आहे. द एक्सकेवेशन वॉज व्हेरी बिग, हे नाही सांगितलं तिथं, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2000 तिथं जग सापडलेले होते तिथं जेव्हा खोदकाम केलं तेव्हा, आणि ते त्यांच्यामधला फरक कळत नव्हता. म्हणजे ते काय होते की ते भरपूर जास्त सिमिलर होते एकमेकांशी, असं ते वाक्य आहे तिथे, आणि म्हणून सी त्याचं विधान बरोबर आहे. ए आणि सी त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे वन हू टॉक्स मच विथ लिटिल सेन्स, गॅरलेस असतो तो. त्यानंतर प्रेशराइज्ड आणि पॉलिटिकल बॉसेस. त्यानंतर ENCE अन्स हा त्याचा सफिक्स आहे. पुढे द आणि द त्याचं उत्तर आहे, म्हणजे द हा आर्टिकल असायला पाहिजे, आणि द हा आर्टिकल आहे म्हणून इथं त्यांनी बोथ दिलेला आहे, आणि इथे अँड आलेला आहे. सो द यंग अँड द ओल्ड बोथ. पुढचं बघा फिकल, फिकलचा काय आहे कॉन्स्टंट आहे. त्यानंतर फ्रुगल, फ्रुगलचा काय आहे एक्स्ट्रा वॅगंट आहे. लॉयलचा काय आहे ट्रॅकिरस आहे, आणि जेंटलचा काय आहे फेरोशियस आहे. सो त्याचे अपोजिट आहेत. ऑप्शन क्रमांक 3. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा आहे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. प्लीज बॉईल द वॉटर, सो उकळणे, उकळ हा जो धातू आहे, सो काय उकळत आहे तिथं, तर पाणी उकळत आहे तिथे. सो त्यामुळे काय आहे तिथे, तर प्लीज बॉईल द वॉटर, सो हे पाणी उकळ, हा उकळ हा धातू सकर्मक आहे. तिथं काय उकळतंय, तर पाणी उकळतंय, आणि त्यामुळे इथे काय आहे, काय आहे तर हे ट्रान्झिटिव्ह आहे. सकर्मक आणि अकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह असतं. पुढचं बघा द वॉटर इज बॉइलिंग. आता हा जो बॉइलिंग आहे की नाही, हा इथे धातू नाहीये, इथं इज हा आपला क्रियापद आहे, आणि आहे हा क्रियापद कसा आहे अकर्मक आहे, आणि म्हणून ते विधान काय आहे इनट्रान्झिटिव्ह आहे, म्हणजे अकर्मक आहे. आय फाइंड नो चान्स ऑफ मेकिंग अ प्रॉफिट. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. सबजंक्टिव्ह मूड. इफ यू कम द बँक विल बी एबल टू पे यू. हॅड आय नोन इट आय वुड कम टू यू. आणि अनलेस द फ्लड वेंट डाऊन वी शांट बी एबल टू ड्रॉ फूड पॅकेट. सो इथं काय पाहिजे, हे तिसरं विधान जे आहे चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलंय आपल्याला, करेक्ट विचारलंय. सी गेला इथे पण सी गेला. उत्तर काय आहे याचं, ऑप्शन क्रमांक 1 आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा आय डू माय वर्क माय सेल्फ. मी माझं काम माझ्याने करतोय. माय सेल्फ कम्प्लीट मीच पूर्ण करतोय. सो मीच काय आहे एम्फॅटिक प्रोनाऊन आहे. अ बॉय जम्प इन टू द वेल. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. ऑप्शन क्रमांक 2 आहे त्याचं. त्यानंतर शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years. हे आपण वापरतो भूतकाळामध्ये. सो त्याच्यानंतर इथं त्यांनी शी वॉन्ट्स केलंय, म्हणजे इथं भूतकाळ पाहिजे होता तो नाहीये, आणि त्यामुळे सी मध्ये काय आहे एरर आहे. बोल्डचा अपोजिट टिमिड आहे. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर चूज द इनकरेक्ट सेंटेन्स सांगितलेलं आहे त्यांनी. तर काय आहे इथं इनकरेक्ट काय आहे, सो सी जे आहे हे सी आपलं इनकरेक्ट आहे,
आणखीन व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प ईच अदर. सो वर्किंग विथ अदर्स, सो ईच अदर नाही तर काय येणार इथं वन अनदर येणार आहे आणि त्यामुळे डी चुकीचं आहे, सी आणि डी चुकीचं आहे, इनकरेक्ट विचारलंय ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बिटवीन, बिसाइड्स आणि इन टू ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. शी हॅज मेड अ क्वाईट फॉर्च्यून, शी सॅंग्स लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट आणि यू गेव मी अ बिग शॉक. तर काय आहे याचं उत्तर, काय आहे तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यांनी फक्त करेक्ट विचारलंय तर फक्त सी वालं विधान जे आहे हे करेक्ट आहे. एमपीटी जे आहे आपलं मॅनर, प्लेस आणि टाइम, प्रेपोजिशन ॲडवर्ब जे आपण वापरतो एमपीटी मॅनर, प्लेस, टाइम, तो त्यांचा क्रम असतो आणि तो क्रम इथे त्यांचा चुकलेला आहे म्हणून बी विधान चुकीचं आहे. पुढचं बघा, आता इथं बघा एकदम हे सोपं होतं. व्हॉट हॅज, व्हॉट डज आणि व्हॉट डीड हे तिन्ही ज्यावेळेस वाक्यामध्ये आले तर त्या सगळ्यांच्या पुढे क्वेश्चन मार्क असायला पाहिजे, बरोबर आहे, कारण सपोर्टिंग वर्ब आपण आधी घेत असतो. त्यामुळे तीनही, आणि जर तुम्ही हे प्रश्न बघितला तर या प्रश्नामध्ये काय आहे फुल स्टॉप आहे, म्हणजे हे वाक्य आहे, हा प्रश्न नाही, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. हॅड यू बीन देअर हा काय आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचं लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओव्हर द कॉन्फिडन्स, सो काय येणार त्याचं लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर मिस्टर यादव ऑप्शन क्रमांक 3. पुढचं सबजंक्टिव्ह मूड त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला, कुठला आहे तर सी कुठे आहे आपला इथं आहे ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारले त्यांनी. ही इज सिनियर दॅन, सो सिनियरच्या पुढे काय असतो टू असतो, त्यामुळे ए गेला. द काल्फ इज ओल्डर दॅन दॅट अँड ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर, सो ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. द पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह इजंट इट, बरोबर आहे. इथं नाव डू इट ॲज आय टेल यू, ए आपलं बरोबर आलं, ए आणि ABD. त्यानंतर शी निडंट वर्क सो लेट, सो नीड शी सुद्धा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ए आणि सी 95चं ए आणि सी. पुढचं वेल दॅट्स काइंड केटल ऑफ फिश, सो केटल ऑफ फिश आहे ते. त्यानंतर त्याचं 97चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचं बघा ड्राईव्ह होम ऑप्शन क्रमांक 2. पुढचं टू ऍक्सेप्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन फेस द म्युझिक. त्यानंतर ओव्हरस्टेटेड कुठं जास्त चढवून सांगितलेलं वाक्य आहे दे एक्झॅगरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. सो असा जर संपूर्ण तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा भाग जर या संपूर्ण भागाचा विचार केला तर या पेपरचा ॲव्हरेज स्कोर आहे 72 ते 74 पर्यंत एवढा या पेपरचा ॲव्हरेज स्कोर आहे. म्हटल्यावरती तुम्हाला पेपर 1 मध्ये जर 70 पेक्षा कमी मार्क मिळत असतील तर तुम्हाला ॲव्हरेज पेक्षा कमी स्कोर आहे असं मला वाटतंय. जेवढा हा पेपर आला होता, जेवढे हे प्रश्न आले होते, जेवढे याच्यामध्ये PYQ विचारलेले होते, जेवढे सोपे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले होते, तर 70 मिनिमम या पेपरचा ॲव्हरेज स्कोर असायला पाहिजे. 70 या पेपरचा 70 प्लसच या पेपरचा ॲव्हरेज स्कोर आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना 70 पेक्षा कमी मार्क असतील, इथं कुठलाच तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा किंवा असा काहीच याच्यामध्ये हेतू नाहीये माझा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपर आणि पेपरची लेवल जेवढी आहे, ॲव्हरेज स्कोर जेवढा आहे त्या पेपरचा, त्याच्या सोबत तरी आपल्याला किमान राहावं लागतं. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, आपण मुख्यला गेलेलो आहोत, तर ॲव्हरेज मध्ये आपल्याला त्याच्यात राहावंच लागतं, तरच आपल्याला पोस्ट मिळण्याचा चान्स वाढत जात असतो. जर ॲव्हरेज स्कोर मुलांना 60 आहे आणि आपल्याला जर 50 मार्क असतील, कशी पोस्ट मिळणार आपल्याला? नाही मिळणार तशी पोस्ट आपल्याला. मी इथं 70 म्हणते, हे सुद्धा मी कमी म्हणतेय. ऍक्च्युली या पेपरमध्ये 75 प्लस जे ज्यांना म्हणजे पोस्ट मिळणार आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना 75 प्लस, इवन मी म्हणते 80 प्लस सुद्धा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मार्क घेणारच आहेत. म्हणजे आता जरी चेक करा किंवा आन्सर की आल्यावर चेक करा, कसंही चेक करा, याच्यात त्या विद्यार्थ्यांना 80 प्लस मार्क मिळणारच आहेत. आणि त्यामुळे मग पोस्ट कुठे जाते? पोस्ट इतक्या लांब जात असते आपल्यापासून. आणि त्यामुळे तुम्हाला या पेपरमध्ये 70 प्लस इतका तुमचा ॲव्हरेज स्कोर असायलाच पाहिजे. कुठल्या पेपरमध्ये? तर या मराठी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये. पुढच्या याच्यामध्ये आपण जीएसचे जे आन्सर्स आहेत आणि जीएसचा जो ॲव्हरेज स्कोर आहे तो पाहणार आहोत. आणि त्याच्यावरून आपल्याला एक जो कट ऑफचा अंदाज आहे, तर तो कट ऑफचा अंदाज आपल्याला लावता येईल. तरी पण मी सांगते, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा नसेल, वेळ वाचवायचा असेल, तर इथं तुम्हाला एक 70 प्लस हा तुमचा ॲव्हरेज आहे. जसं मी म्हणाले
हा झाला तुमचा ॲव्हरेज स्कोर. जर तुम्ही SRच्या जागांचा जर विचार केला तर SRच्या फक्त 49 जागा आहेत आणि त्यातल्या ओपन तर जागा फारच कमी, आणि त्यामुळे जर ओपनचा जर विचार केला तर इथं तुम्हाला 80+ आणि तिकडे तुम्हाला 60+ म्हणजे तुम्हाला 145, म्हणजे तो पेपर कितीही जरी कठीण असला तरी त्या पेपरचा ॲव्हरेज स्कोर आहे 55 ते 60. ॲव्हरेज स्कोर आहे 55 ते 60. आणि मग जी वरची 10 मुलं जी आयोगाला घ्यायची असतात ती आरामात आयोगाला सापडतात, कारण तितका स्कोर मुलं पेपरमध्ये करत असतात. मग तुमचा पेपर कितीही कठीण असू देत, कितीही कसाही तुमचा पेपर असू देत, तो पेपर बरोबर मार्क काढणारे विद्यार्थी मार्क त्यात काढतच असतात. आणि त्यामुळे अभ्यास करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपर कसाही आला तरी पण 120 कट ऑफ लागण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. मग तुमच्या जागा कितीही असू देत तितके दिवस, म्हणजे तितकी ती वेळ जी आहे तर ती मला वाटत नाही की आता MPSC मध्ये राहिलेली आहे. आणि जेवढा काही माझा छोटा अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. आणि त्यामुळे इथं तुम्ही 80+ विचार केला आणि इथं जर तुम्ही 60 किंवा 65 एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर आहे याच्यामध्ये, तिथपर्यंत तुम्ही गेलात, 70 पर्यंत जर तुम्ही पोहोचलातच तो तुमचा दिवस असेल आणि डायरेक्ट तुम्ही 6 मारलेला असेल पेपरमध्ये, तर मग तुम्हाला 145 पर्यंत जो आहे हा कट ऑफ लागणार आहे ओपनचा, आणि मग त्याच्या खाली बाकी जे कट ऑफ असतील ते लागतील. जर तुम्ही ASO आणि जर STIचा विचार केला तर सेमच आहे. इथं 80+ असणारे किंवा 75+ असणारे, 78+ असणारे भरपूर विद्यार्थी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतील. ठीक आहे. आणि जागा जशा आहेत 159 जागा आहेत STIच्या, त्यामुळे याचा कट ऑफ ओपनचा जर विचार केला तर 140+च किंवा 137+, 137 ते 140 पर्यंत लागू शकतो. ओपन बॉईजचा विचार केला तर 137 ते 140 जर आपण STIचा आणि ASOच्या जर कट ऑफचा विचार केला तर दोघांचा सुद्धा जवळपास सारखाच लागणार आहे. आता कट ऑफचा इथं एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आन्सर की येईल आणि ज्यावेळेस रिझल्ट लागतील, म्हणजे रिझल्ट लागेल, तर रिझल्ट लागल्यानंतर आयोग आपल्याला प्रेफरन्स भरायला देईल, जसं की ग्रुप C मध्ये होणार आहे तसंच. ज्यावेळेस प्रेफरन्स भरले जातील तर हे जे वरची मुलं आहेत की नाही, म्हणजे जी 145च्या वरची मुलं आहेत, जी काही 10, 15, 20 मुलं असतील तर ती मग SR कदाचित निवडतील आणि मग ती मुलं जातील SR मध्ये, कळलं. आणि मग त्याच्या खालची जी मुलं आहेत, म्हणजे जिथं आपण जे म्हणतोय 137 ते 140 हा कट ऑफ असा खाली कसा येतो, तर प्रेफरन्स परत एकदा दिला जाईल आणि त्या प्रेफरन्सनुसार तिथं तुम्हाला STI, ASO आणि पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही त्याची प्रिलियम्स क्लिअर केलेली असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला इथं 150 जरी मार्क आले आणि तुम्ही फक्त PSIचीच प्री क्लिअर केलेली असेल तर तुमचा SRला विचार होणार नाही, तुमचा STIला विचार होणार नाही, तुमचा ASOला विचार होणार नाही. तुमचा फक्त आणि फक्त तुम्ही PSI मध्ये टॉपर याल, म्हणजे टॉपर असाल तुम्ही त्याच्यात, मात्र तुमचा विचार इकडे होणार नाहीये. आणि त्यामुळे प्रेफरन्स जसे दिले जातील, वरची मुलं SR कडे जातील, जी मुलं STI ज्यांना प्रेफरन्स आहे सो STI देतील प्रेफरन्स, आणि त्यामुळे ASO असेल, PSI असेल यांचा कट ऑफ कमी लागेल. ठीक आहे. सो त्यामुळे 135+ इतका कट ऑफ लागण्याचा चान्स आहे जेव्हा PSIचा विचार करतो त्यावेळेस. अशा पद्धतीने हा कट ऑफ यावर्षी खाली नक्कीच आला पाहिजे आणि येईल. कारण असं ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा एकच विद्यार्थी 4 लिस्टमध्ये नसणार, एक विद्यार्थी एकच लिस्ट, एकच नाव आणि बाजूला व्हायचं आहे ती आपली पोस्ट घेऊन, आणि त्यामुळे PSIचा कट ऑफ 135 पर्यंत येण्याचा चान्स मला वाटतो या परीक्षेमध्ये आणि या पेपरमध्ये. ठीक आहे. आणि हे सगळे अंदाज आहेत माझे, मी स्वतः पेपर दिलेला होता. आणि त्यामुळे नंतर म्हणजे पेपर झाल्यानंतर लोक भरपूर काय काय म्हणतात की हे तर फारच सोपं होतं, हे तुला कसं नाही जमलं, अरे हे तर 2 मिनिटात गणित सुटत होतं. 2 मिनिटं नाही, 10 सेकंदात पण मग लोक आपल्या गणित सोडवून दाखवतात बाहेर आल्यानंतर. अरे हे तुला कसंच नाही आलं, हे तर किती सोपं होतं. पण पेपरच्या वेळेस सोडवणं, त्या पेपरच्या हॉलमध्ये बसून सोडवणं, घरी पेपर सोडवणं आणि गप्पा मारत पेपर सोडवणं, एकदम रिलॅक्समध्ये पेपर सोडवणं, ह्या सगळ्या माइंडसेटमध्ये खूप जास्त फरक असतो. आपण ज्यावेळेस त्या पेपर हॉलमध्ये पेपर सॉल्व करत असतो, आपल्याला समोर 1 आणि 2 जरी विचारलं ना 3 येतं, तरी पण आपण तिथे 4 वेळा विचार करतो की 1 आणि 2 3च येतं का, असा आपला माइंडसेट
पूर्णपणे तिथे डिस्टर्ब झालेला असतो. आपण खूप जास्त प्रेशरमध्ये तो पेपर सॉल्व्ह करत असतो. वेळेकडे आपलं लक्ष असतं. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करताना आपण भरपूर साऱ्या सिली मिस्टेक करत जात असतो पेपरमध्ये. ते आपल्याला कळत नसतात. तेव्हा मग आन्सर की येते, मग मार्क कळतात आणि मग आपले हळूहळू मार्क सगळे कमी व्हायला लागतात. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, सगळ्यांच्याच बाबतीत होतं. मग कुणीही असं म्हटलं की मी जाऊन एकदम रिलॅक्समध्ये पेपर देतो आणि मला सगळं लय भारी येतं आणि मला सगळे माझे तुक्के लागतात, सगळंच माझं लॉजिक लागतं, तर असं पेपरमध्ये होत नसतं. लॉजिक तुक्के सगळे पेपरच्या बाहेर आल्यावर लागत असतात, पेपरमध्ये काहीच लागत नसतं. आणि त्यामुळे जसं म्हणालो की 75 ते 80 इतका त्या पहिल्या पेपरचा ॲव्हरेज असेल की जेवढ्या जणांना पोस्ट मिळेल त्या मुलांचे मार्क तितके असतील. आणि ज्या मुलांचे मार्क 60-65 पर्यंत असतील, 68-69 एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर झाला त्या पेपरचा. याच्यात मला नाही वाटत की 70च्या पुढे विद्यार्थ्यांना, फार क्वचित विद्यार्थी असतील की जे 70च्या पुढे जे म्हणतील की आम्हाला स्कोर आलाय, पण मला वाटत नाही त्या पेपरमध्ये तितके मार्क मिळवू शकत होतं कोणी त्यावेळेस आणि त्या पेपरच्या वेळी. ओके, सो हे पूर्णपणे अंदाज आहेत आणि PSAचा अंदाज तसा मी सांगितला. STIचा 137 ते 140 पर्यंत मला वाटतोय. ASOचा सुद्धा तेवढाच 137 ते 140 मध्ये लागायला पाहिजे. आणि SR कारण खूप कमी जागा आहेत, 49 जागा आहेत, त्यामुळे तितका जास्त त्याचा कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे. आणि आतापर्यंतचा जर विचार केला 2022च्या मुख्य परीक्षा, 2023ची मुख्य परीक्षा, दोन्ही परीक्षांमध्ये खूप जास्त फरक आहे. 2022च्या जर मुख्य परीक्षांचे तुम्ही पेपर पाहिलेत तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ते पेपर जे पेपर 222 जे होते, म्हणजे PSIचा वेगळा तो फारच इझी झाला, त्याचा पण कट ऑफ की त्याचा कट ऑफ यंदा म्हणजे 2022च्या PSIचा अंदाज म्हणजे 145 प्लस इतका हायेस्ट कट ऑफ लागण्याची यावेळेस वाटत आहे लागेल. कारण आजूबाजूला जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना जेवढ्यांचं मी मार्क ऐकते तेवढ्या सगळ्यांना तरी 150 प्लस मार्क आहेत आणि त्यामुळे 145च्या खाली कट ऑफ जाणार नाही असं मला वाटत आहे. कारण जो सेकंड पेपर होता तो फार इझी होता, भरपूर PYQ होते त्याच्यामध्ये. आणि मग PYQ आले की मुलं ज्यांची त्याच्यावर कमांड आहे PYQ वरती त्याच्या हातून त्याचा मार्क जात नाही. सो त्यामुळे PSIचा कट ऑफ खूप जास्त लागला. मात्र STI आणि ASO 2022 हे पेपर कठीण होते. हे पेपर कठीण होते. हे पेपर राज्यसेवेच्या लेवलचे होते. हे पेपर राज्यसेवेची जी लेवल असते तर त्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या लेवलचे होते. मात्र इथं पण जागा कमी आहेत, इथे जागा जास्त आहेत आणि इथे जागा कमी आहेत आणि त्यामुळे यांचे कट ऑफ सुद्धा 140च्या पुढेच लागणार आहेत. कारण जागा कमी आहेत. पेपर जरी कठीण असला तरी पण 15-20 मुलं कशीही त्या कॅटेगरीमध्ये वरती जे असतात ते आयोगाला मिळतात आणि तेवढेच असतात, जागा पण तेवढ्याच असतात. आणि त्यामुळे आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतोय, आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, आपण कुठल्या लेवलचा अभ्यास करत आहोत, आपण कुठल्या दर्जाचा अभ्यास करतो. आता हा ज्यावेळेस मी ॲव्हरेज म्हणत असेल तर तितका मला वाटतं की मला अनुभव आहे त्या गोष्टीचा आणि म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासमोर आज मांडू शकले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कट ऑफचा अंदाज कोणीच लावू शकत नाही आणि कोणी ॲक्युरेट कट ऑफ तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. आणि मला तर असं वाटतं की कुठल्याही कट ऑफवरती आपण कधीच भरोसा ठेवू नये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आणि म्हणूनच मी आज ॲव्हरेज स्कोर ही नवीन मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे की आपण कुठे आहोत हे आपल्याला नक्की कळायला पाहिजे. आणि म्हणून ॲव्हरेज स्कोर पेपरचा काय आहे, आपण त्याच्यापेक्षा किती लांब आहोत, का आपण त्याच्यात आहोत का आपण त्याच्या पुढे आहोत, हे तरी तुम्हाला नक्कीच कळायला पाहिजे. पेपर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, बघा तुम्हाला किती मार्क येतात आणि तुम्हाला इतके मार्क येतात का, मग आपला अभ्यास झाला आहे का, आणि जर इतके येत नसतील तर काय येत नसतील, ह्याच्यातले कुठले टॉपिक मला येत नाही जे ज्याच्यावर मला अभ्यास करायला पाहिजे आणि मग मला 17 डिसेंबरची परीक्षा चांगली जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला या सगळ्या आकडेवारीवरून नक्कीच करायचा आहे. आणि हाच माझा प्रयत्न आहे की तुम्हाला कळावं. म्हणजे 1-2 विद्यार्थी, मला वाटते ते नवीन विद्यार्थी असतील, म्हणजे मी कोणाबद्दल सांगत नाही, फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे की त्यांना फार कमी मार्क होते आणि त्यांना असं वाटलं की आपलं होऊन जाईल. आणि त्यांनी मला विचारलं की मॅडम मला इतके मार्क आहेत तर मग मी PSIचं ग्राउंड करू का, म्हणजे PSIचा माझा पेपर झालेला आहे 23चा आता मुख्य, आणि मग मी PSIचं ग्राउंड करू का. तर मी त्यांना सांगितलं नाही, तुम्ही एवढ्या मार्कांसह ग्राउंड करण्याचा विचार नका करू, कारण हे मार्क फार कमी आहेत.
तुम्ही कट ऑफ पासून खूप लांब आहात आणि त्यामुळे तुमच्या या मार्कांना ग्राउंड होत नसतं कधी. कळलं? तुम्ही काटावर सुद्धा पास नाही होणार. आणि त्यामुळे आपण कुठे आहोत, ॲव्हरेज मार्क कुठे आहेत, आपण कुठे आहोत, आपला अभ्यास कसा चाललाय, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायचा आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.